नमस्कार, मी विनोद तळेकर. NDTV मराठीच्या महापालिकांचं महायुद्ध या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. आज आपण पोहोचलेलो आहोत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असा लौकिक असलेल्या ठाण्यामध्ये. खरं तर ठाण्याची महापालिका जवळपास 5,000 कोटींचं बजेट असलेली महापालिका, 131 नगरसेवक या महापालिकेवर निवडून जातात. पण निवडणूक होण्यापूर्वीच 7 नगरसेवक बिनविरोध निवडून आलेले आहेत आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं इथं त्या माध्यमातून विजयाचं खातं उघडलेलं आहे. अर्थात ही बिनविरोध निवड आता वादाच्या भोवऱ्यात सापडलेली आहे. मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी या विरोधात हायकोर्टात रिट याचिका दाखल केलेली आहे. साहजिकच हा मुद्दा ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या केंद्रस्थानी आहे. या व्यतिरिक्त घोडबंदर रोड किंवा गायमुख परिसरातली वाहतूक कोंडी असेल, अपुरा पाणीपुरवठा असेल, हाय राईज बिल्डिंगमधल्या अग्निसुरक्षेचा मुद्दा असेल आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ठाण्यात क्लस्टर डेव्हलपमेंट प्रोजेक्टवरून जे रान उठलेलं आहे त्या संदर्भात सुद्धा या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होत आहेत. आणि या सगळ्याच्या अनुषंगानं आपण आज चर्चा करणार आहोत. माझ्यासोबत ठाण्यातल्या राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आहेत आणि त्याचबरोबर काही ठाणेकर सुद्धा उपस्थित आहेत. आपण सगळ्या लोकांची ओळख करून घेऊयात. सुरुवातीलाच मी वनिता गोटपगार जी आहेत, राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या त्या प्रतिनिधी आहेत, त्या बाजू मांडणार आहेत. त्याचबरोबर शिवसेनेकडून जितेश गुप्ता हे शिवसेनेची बाजू मांडणार आहेत. त्यांचे सहकारी सुद्धा त्यांच्यासोबत आहेत. भाजपच्या मनाली भोसले आणि त्यांचे सहकारी इथं सोबत आहेत, ते सुद्धा आपल्या पक्षाची बाजू मांडणार आहेत. वंचितमधून सिद्धार्थ जाधव आणि त्यांचे सहकारी आपल्या पक्षाची बाजू मांडणार आहेत. याशिवाय ऑडियन्समध्ये महेश मोरे, प्रकाश निकम, समीक्षा मार्कंडे, तुषार रसाळ असे काही इतर मान्यवर सुद्धा आहेत. मी चर्चेला सुरुवात करतोय. सगळ्यात पहिला जो आरोप होतोय तो म्हणजे बिनविरोध निवडीवरनं आणि त्याच्या केंद्रस्थानी शिवसेना आहे, त्यामुळे तुमच्यापासून आपण सुरुवात करूया. मनसेचा असा आरोप आहे की दमदाटी करून, पैशाचं आमिष दाखवून ही बिनविरोध निवड झालेली आहे. तुमचं काय त्यावर मत आहे? माझं शिवसेनातर्फे एकच मत आहे, विरोधकांच्या तोंडातलं पाणी गेलंय आणि नाही तर पाणी पळालंय म्हणून हे ते आमच्यावर आरोप करतात. खरं म्हणजे तर त्यांच्याकडे ना उमेदवारच नव्हते. ते लास्ट मोमेंटपर्यंत बघत होते की शिवसेना भाजपमधून कुठले उमेदवार आहेत, कोणाला तिकीट नाही भेटत, ते उमेदवारांना आम्ही घेऊन जनतेसमोर जाऊ. पण खरं असं झालं, आम्ही लास्ट मोमेंटपर्यंत आमच्या उमेदवारांना तिकीट कमी प्रमाणात लेटपर्यंत दिला. याचा फायदा आम्हाला झाला. आमच्यामधून कोणीही हे उमेदवार त्यांच्या इथे पोहोचू शकले नाही, म्हणून त्यांना चांगले उमेदवार, आक्रमक उमेदवार भेटल्यामुळे नाही, म्हणून त्यांनी आज हे झालं आहे की त्यांना जे आमचे 7 नगरसेवक आलेत ते बिनविरोध निवडून आलेत. खरं तर मनसेचा या मुद्द्यावर आक्षेप मोठा आहे, त्यामुळे मनसेच्या प्रतिनिधींना आपण इथं बोलवलं होतं. अजून ते पोहोचलेले नाहीत, काही वेळातच पोहोचतील. पण ताई मला सांगा, हा सगळा जो मुद्दा आहे, विरोधकांचं यावर काय म्हणणं आहे? विरोधकांचं एकच म्हणणं आहे, आता कसं आहे, आम्ही युतीमध्ये आहे, त्याच्यामुळे आम्ही विरोधकांवरती काहीच बोलू शकत नाही. आम्हाला आमचे तिन्ही नेते सारखे आहेत. काही खाली महेश मोरेंसारखे आपण, मोरेजी, हा सगळा मुद्दा गाजतोय बिनविरोध निवडीचा. असा एक आरोप केला जातोय की पैसे वाटले गेले आणि जवळजवळ कोट्यवधी रुपये वाटल्याचा आरोप केला जातोय. आरोपात कितपत तथ्य वाटते तुम्हाला? पैसे वाटल्याशिवाय बिनविरोध निवडणूक होत नाही. लोकशाहीचा भर चौकात निगरून हत्या झालेली आहे. आम्ही ठाणेकरांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिलेली आहे. आणि आता येणारं इलेक्शन 15 तारखेला हे ठाणेकर दाखवून देतील की लोकशाही आहे का तुमची हुकुमशाही आहे. हे पैशांचा रुबाब जो तुम्ही केलेला आहे ना, हा ठाणेकरांनी बघितलेला आहे. पण साधारण असं म्हटलं जात आहे की मोठ्या प्रमाणावर पैशाचा वापर या निवडणुकीत होतोय. खरा आहे का हा आरोप? पैशाचा वापर झालेला आहे, पोलिसांचा वापर झालेला आहे, कायद्यांचा वापर झालेला आहे, व्यवसायावर झालेला आहे. सगळ्या बाजूनी लोकांना प्रेशर करण्यात आलं. पोलीस स्वतः घेऊन जातात उमेदवारांना बंगल्यावरती. ह्याचे व्हिडिओ लीक झालेले आहेत. हे अख्ख्या ठाणेकरांनी बघितलेलं आहे. व्हिडिओ लीक झाले, ठाणेकरांनी पाहिलेलं आहे. आणि विक्रांत, मला वाटतं विक्रांत चव्हाण यांचा तुम्ही उल्लेख करताय. हे बघा, हे इलेक्शन आलं की आरोप प्रत्यारोप होतच असतात आणि द्वेष होतच असतात. पण ह्याच्यावर काही लोकांनी विश्वास न ठेवता मी ठाणेकरांना एकच सांगतो की शिवसेनेचे उमेदवार आणि शिवसेनेचे प्रतिनिधी, शाखा प्रमुख असू दे, नगरसेवक असू दे, तो 24/24/7 हा लोकांसाठी काम करत असतो. म्हणून गेले 25 वर्ष शिवसेना आणि BJP ही युती ठाण्यामध्ये आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही काम करतो म्हणून आमचे उमेदवार बिनविरोध निवडून येतात. प्रथमतः मी आपल्याला करेक्ट करू इच्छितो की मीडियाने नेहमीच वंचितांना वंचित ठेवलेलं आहे. मीडियानं देखील, आपण कट करणार नसाल तर मी बोलतो की याच्यावरती पहिल्यांदा आक्षेप मीच वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून घेतला होता आणि तो थेट आरोला सवाल विचारला होता की आपण जे बिनविरोध चाललेला आहे मीडियावरती त्यांना आपण मान्यता देता का. तर त्या आरोनकडे उत्तर नव्हतं. मी म्हटलं
चार प्रभाग निहाय ज्यावेळेस झाल्या त्यावेळेस नोटाचं ऑप्शन आलं होतं. मग नोटा तुम्ही ठेवणार आहात का, तर त्यांनी त्याच्यावरती त्यांच्याकडे उत्तर नव्हतं. नोटा आम्ही त्यांना सांगितलं जर बिनविरोध असेल तर तुम्ही नोटा काढा, म्हणजे आम्हाला तरी इतर लोक जे येतील ते पक्षाला न्याय द्यायची नसेल तर आमच्यासारख्याला ती मतं देतील नोटा नसल्या कारणाने. तर त्यांच्याकडे ते उत्तर नव्हतं. बिनविरोध तुम्ही जर बिनविरोध करताय तर याप्रमाणे त्या साहेबांनी सांगितलं की लोकशाहीची थट्टा आहे आणि लोकशाहीची हत्याच आहे ही. बिनविरोध होताच कामा नये आणि बिनविरोधला आम्ही वंचित बहुजन आघाडीतून कट्टर तुमच्या मित्रपक्षावर आरोप होतो. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की हा तुम्ही आम्हाला विचारण्यापेक्षा ज्यांचे बाद झालेत अर्ज तुम्ही त्यांना विचारा की त्यांनी उमेदवारी मागे का घेतली. त्यांचे आपसापसातलेच त्यांचे उमेदवार फुटलेले आहेत, त्यांना त्यांच्याच पक्षावर विश्वास नाही आहे. पण जेव्हा भाजप बिनविरोध निवडून येतो तेव्हा त्यांना का हा प्रॉब्लेम होतोय. तुम्ही तुमच्या उमेदवारांना विचारा. मला हाच प्रश्न फक्त माझ्या त्या उमेदवारांना मला तुम्हालाच विचारायचं आहे की तुमच्याकडे काय माहिती आहे या संदर्भात, कारण असं बोललं जातं 1-2 कोटी रुपये देऊन या उमेदवारांना उमेदवारी मागे घ्यायला लावली होती. उमेदवारांना जेव्हा पैशाचा वाटप होतो असा आरोप होतोय, हे आरोप ते सिद्ध करू शकतात का निवडणुकीनंतर? नाही करू शकत. आज जी तुम्ही व्हिडिओचा माझ्या मित्रांनी उल्लेख केला तो कुठल्या कामासाठी जातो, काय जातो, ह्याच्याबद्दल काही माहिती आहे का? आणि तिसरी गोष्ट, जर स्वतःचे उमेदवारातले जे उमेदवार असतात पक्षातले ते स्वतःचे उमेदवार स्वतःच्या पक्षप्रमुखाचं ऐकत नाही, तिथे काहीच उरत नाही. पण मला सांगा, एक व्हिडिओ असा येतोय की ज्यात उमेदवार दिसतोय त्याला पोलीस घेऊन चाललेले आहेत बंगल्यावर आणि त्यानंतर तो उमेदवारी मागे घेतो. संशयाचं तर दूर उठणारच ना. संशयाचा दूर उठणार. उमेदवारी तो मागे घेतो, मग तुम्हाला समजत नाही का तो उमेदवारी जेव्हा मागे घेतोय तर तुम्हाला उमेदवार सांभाळता येत नाही का? मोरेंना आपण विचारू, ते त्यांचा आरोप असा आहे की तुम्ही सिद्ध करू शकता का आरोप? नाही, आरोप सिद्ध करण्यासाठी आम्ही काही इथे कोर्ट नाही का हे नाही, आम्ही ठाणेकर आहोत. मला ठाणेकर म्हणून सांगायचं, ज्या 6 वॉर्डामधून हे 6 प्रभागातून जे निवडून आलेले आहेत बिनविरोध, त्यांची मला एकच म्हणणं आहे, त्या तिथल्या नागरिकांची काय चुकी आहे याच्या बाबतीत. तुम्ही पक्ष आज इथे आहेत उद्या तिथे आहे, तुम्ही एका टाचात जेवता नंतर संसार वेगळा मांडता, त्याच्यात ठाणेकरांची काय चुकी आहे? बरोबर आहे. आमची काय चुकी आहे? आम्हाला तिथे लोकप्रतिनिधी तर पाहिजे होता की नको? लोकप्रतिनिधी पाहिजे होता. सरकारच लाडकी बहीणच्या योजनाच्या नावाखाली मतदान घेतोय, ह्या आरोपला आपण म्हणतो की सिद्ध करणार का? याच्या अगोदर बऱ्याचशा गोष्टी कोर्टात पेंडिंग आहे, त्याला आपण सिद्ध करू शकलो का? तर हा कुठून तरी लोकशाहीचा हत्या होतोय आणि आपण सगळे जबाबदार आहोत या गोष्टीचा. यापूर्वी सुद्धा कोर्टामध्ये अनेक गोष्टी पेंडिंग आहेत, त्यामुळे हा मुद्द्याचा निकाल कधी लागेल ते पहा. बघा, जे बोलतायत की बिनविरोध निवडणूक होते, जो पैशांचा आरोप केला जातो या ठिकाणी, आता या ठिकाणी मी नक्कीच सांगेन तुम्हाला, जो कोण कोणाच्या घशामध्ये पैसे तर भरत नाही ना. संविधानाने तुम्हाला अधिकार दिलेला आहे. म्हणजे तुम्ही मान्य करताय की पैसे दिलेले आहेत? बिलकुल नाही, पैसे वगैरे दिले नाहीत. तुम्ही फाईट करायची ना. जेव्हा शिवसेना युती ही जाहीर झाली तेव्हा विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकली आणि त्यांनी तेव्हाच सरेंडर केलेलं आहे. अनेक विरोधकांनी सरेंडर केलेलं आहे आणि इलेक्शन नंतर देखील सरेंडर करणार आहेत. तुम्ही बघा. खरं तर मनसे आहे, शिवसेना, ठाकरे गट आहे, यांचे प्रतिनिधी अजून आलेले नाही, त्यामुळे चर्चा पुढे सरकत नाही आहे. पण एक मुद्दा असा आहे, प्रभाग क्रमांक 17मध्ये मला वाटतं एकता भोईर यांचा ॲफिडेविट देखील क्लिअर नव्हता, सही नव्हती, तरी त्यांना ओके करण्यात आलं आणि एका अपक्ष उमेदवाराने निव्वळ निरंक एका ठिकाणी नेल्यावर त्याला बाद करण्यात आला आणि त्या बिनविरोध आहे. हे पुरावे देखील आहेत. काही अपक्ष उमेदवार सुद्धा आहेत, तुम्ही अपक्ष रिंगणात आहात, या सगळ्यावर तुमचं मत काय? मी सुरुवातीलाच एक सांगतो, आम्ही ज्या कोपरी 20मधून आम्ही येतो, आम्ही जसे अपक्ष म्हणून तटस्थपणे उभे आहोत. ज्यांनी अर्ज मागे घेतले ते कोणत्या कारणाने मागे घेतले याचा येणाऱ्या काळामध्ये खुलासे होतच जातील. कोर्ट, पोलीस याचं सगळी माहिती घेतील. पण सर्वांना माझी विनंती आहे की सुशिक्षितांनी निवडणुकांकडे यायला पाहिजे, प्रस्थापितांच्या विरुद्ध दंड थोपटले पाहिजे. ही जनता, हे ठाणेकर, या पैसेवाल्यांना, हे पैसे विकत घेणाऱ्यांना सर्वांना घरी बसवतील. या सुशिक्षितांची लढाई आम्ही अपक्ष म्हणून लढतोय. ही लोकशाहीच्या दरबारी तुमच्या प्रकाशी कोपरीमधून उमेदवारी आहे, ही या प्रस्थापितांच्या विरुद्ध उमेदवारी आहे. आमच्या कोपरीतले भाजपचे नगरसेवक 20-20 वर्ष राज्य करत आहेत. आजही कोपरीला पाणी, आमचं रिडेव्हलपमेंट, आमच्या हॉस्पिटलची अवस्था तशीच आहे. आमच्या कचऱ्यावर कोणी बोलायला तयार नाही, ट्रॅफिकवर बोलायला तयार नाही. कोपरीतले आमचे लॉजचे प्रश्न पुढे आले, त्यावर कोणी बोलायला तयार नाही. त्या भाजपच्या प्रस्थापितांच्या विरुद्ध आम्ही जसे दंड थोपटले तसे प्रत्येक प्रभागातून प्रत्येकाने दंड थोपटले पाहिजे. ठाणेकर त्याला डोक्यावर घेतील, ही ठाणेकरांची जबाबदारी आहे. हे दिघे साहेबांचं ठाण आहे, हे न्यायाचं ठाण आहे. इथे कोणावर अन्याय होणार नाही.
जशी बिनविरोध निवड ही चर्चेत आहे तसा अजून एक मुद्दा चर्चेत आहे ती म्हणजे भाजप आणि शिवसेनेची युती. खरं तर अनेक ठिकाणी महापालिकांमध्ये शिवसेना आणि भाजप हे स्वतंत्र लढत आहेत, पण इथंही किमया नेमकी कशी साधली, काय मंजूर करून घेतलेलं आहे, युती होत आलेला आहे चालू आहे ना. तर किती पैसे ज्या विद्वांना भेटत आहेत त्यांना जरा विचारा, की ज्या विधवा आहेत पण त्यांना पण विचारा. पण तुमचं अभिनंदन, तुम्ही एक अगदी कबूल केलेलं आहे प्रांजळपणे. खरं तर मतदारांनी आपली जबाबदारी ओळखणं सुद्धा गरजेचं आहे. शहराचे प्रश्न कायम राहणार आहेत, पण मतदारांनी जागरूकपणे मतदान करण्याची गरज आहे. आणि मोरेंच्या या वाक्यावरनंच मी या शोचा एंड करणार आहे, तो म्हणजे आम्ही 15,000 विकत घेतले जातो, ते थांबणं गरजेचं आहे. आणि ठाणेकर या निवडणुकीत हा कित्ता गिरवतील अशी अपेक्षा करून हा शो इथेच थांबवतोय. धन्यवाद.